मतदारांनो एकदा संधी द्या, विकास काय असतो दाखवून देतो। नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहम्मद खान पठाण यांची मतदारांना विनंती। गल्ली ते वॉर्ड आणि वॉर्ड ते प्रभाग फिरतोय। अतिशय भयंकर परिस्थिती निलंगा शहराची झाली असून त्यामुळे जाईल त्या दारापर्यंत जनता त्रस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मी गेल्या 30 वर्षापासून नगरपालिकेच्या माध्यमातून विविध खात्याचा सभापती असताना संपूर्ण शहरात काम करण्याचा प्रयत्न केला आहे। आज आपल्या सेवेसाठी, आपल्या हक्कासाठी तुमच्या परिचित असलेल्या मोहम्मद खान पठाणला नगराध्यक्ष पदावर विराजमान करा। एकदा संधी देऊन बघा, संधीचं सोनं करून दाखवतो, अशी विनंती प्रभाग क्रमांक 4 आणि 11 मध्ये मतदारांच्या भेटी दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहम्मद खान पठाण यांनी विनंती केली आहे। काय म्हणाले मोहम्मद खान पठाण, ऐकूया। निलंगा नगरपालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आणि निलंग्यात एवढी मजेदार ट्विस्ट पाहायला मिळते। याचं कारण असं आहे, जे काँग्रेसमधून नाराज होऊन जे अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये काम केलेले होते ते असे ज्येष्ठ माजी सभापती काँग्रेसचे श्री मोहम्मद खान पठाण आपल्या सोबत येतं। पूर्ण निलंगा शहराचा दौरा करत आहेत, सुसंवाद साधत आहेत, जनतेपर्यंत जात आहेत, जनतेला मी विकास करणार याची हमी ते देत आहेत। आपल्यासोबत ते आज पेटामध्ये आलेले आहेत। जे निलंगा शहराचा जुना भाग आहे त्या भागामध्ये त्यांचा जुना संपर्क आहे। काय सांगाल, जुन्या सहकारी भेटल्यानंतर तुम्हाला काय भावना व्यक्त करतात? निलंगा नगर परिषद निवडणूक 2025च्या अनुषंगानं नगराध्यक्ष पदासाठी मी निवडणूक लढवित आहे। पूर्ण निलंगा शहर प्रत्येक घराला डोर टू डोर आम्ही फिरत आहोत। भरपूर प्रतिसाद लोकांचं मिळत आहे। लोकांची भावना आमच्या सोबत आहे, जनता आमच्या सोबत आहे। निलंगेकर साहेबाच्या निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून लोक माझ्याकडे पाहत आहेत आणि एकनिष्ठ काँग्रेसचा निलंगेकर साहेबाचा कार्यकर्ता असल्यामुळं माझ्यावर जे अन्याय झाला, तिकीट मिळालं नाही काँग्रेसचं आणि आम्ही छत्री घेऊन थांबलो आहे। सगळ्या निलंगा शहरात छत्रीची चर्चा आहे। लोक स्वतःचे घरातले छत्र्या घेऊन आमच्या प्रचाराला येत आहेत आणि निलंगा शहरातील हा सगळ्यात जुना निलंगा, पेठ महबूबगंज हा सगळ्यात जुना निलंगा आहे। इथल्या लोकांचं भरपूर प्रतिसाद आमच्यासोबत आहे। या पेठ महबूबगंजमध्ये तुम्ही आलात तर इथल्या स्थानिक नागरिकांची अशी मागणी की जे इनामी जमीन आहेत, इनामी जमीनवरती त्यांनी भरपूर गेल्या अनेक वर्षापासून 40-50 वर्षापासून ते राहतात। त्यांची मागणी अशी की आम्हाला ते कबाले मिळून द्यावं, जे कोणी आम्हाला कबाले मिळून देईल आम्ही त्याच्या पाठीशी राहू, असं त्यांचं म्हणणं आहे। काय सांगाल? नाही, कायद्याप्रमाणे जी करता येईल कबाले वगैरे गायरान जमिनीमध्ये देता येते। कायद्यानं जी आहे कलेक्टरची परवानगी वगैरे घेऊन मी जर निवडून आलो नक्की त्या लोकांचे घरं बसवीन। मला सांगा, आता शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आहे। निलंगा मतदारसंघात तुम्ही पूर्ण परिसर फिरलाय, पेंजून काढलाय पूर्ण गल्ली बोळ। नागरिकांचा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे तुम्हाला पाहायला मिळत आहे, परंतु नागरिकांच्या जे प्रमुख मागण्या आहेत, ज्या पद्धतीने मूलभूत सुविधा असायला पाहिजे ते तुम्हाला जे सांगत आहेत, ते काय मागण्या होती त्यांच्या? निलंगा शहरात 30 वर्ष मी नगरसेवक असल्यामुळं विविध खात्याचा सभापती असल्यामुळं निलंगा शहराच्या प्रत्येक भागातलं मी काम केलेलं आहे। लोकांना विश्वास आहे की मी निवडून आल्यानंतर मी काम करतो। हे काम करणारे व्यक्ती म्हणून लोक माझ्याकडे बघत आहेत आणि निलंग्याच्या जी काही समस्या आहेत, मूलभूत सुविधा असतील, वैयक्तिक समस्या असतील, कोणाच्या घराच्या समस्या असतील, तर मी निवडून आल्यानंतर नक्की पूर्ण सोडवीन। मूलभूत सुविधेसाठी विशेष तुम्ही काय करणार आहात? तर पाण्याचं दररोज पाणी, स्वच्छ पाणी लोकांना मिळावं हे नियोजन करीन आणि दररोज पूर्ण निलंगा शहराची स्वच्छता हो हे नियोजन करीन। निलंगा शहरात नाल्या, रस्ते, सर्व गल्ली बोळात सुद्धा ह्याची सुविधा हो हे मी प्रयत्न करेन। कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे, विल्हेवाट लावायचा प्रश्न आहे कचऱ्याचा, त्या संदर्भामध्ये आपण काय करणार? नाही, कचऱ्याचं डेपो हळगा रोडला घेतलेलं आहे जागा, त्याला विकसित करून कचऱ्याची विल्हेवाट लावायचं आणि ते कचऱ्याचं काहीतरी उत्पादन तयार करून नगरपालिकेचं उत्पादन वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन। शेवटचा एक प्रश्न, निवडणूक शेवटच्या टप्प्यात आणि शेवटचा प्रश्न, निलंग्याची जनता काय म्हणते आणि तुम्हाला निवडून दिल्यानंतरची तुम्ही जी भावना मांडलात त्यावरती तुम्ही 100% ते काम करणार आहात का? मी जी लोकांना आश्वासन देत आहे ते 100% पूर्ण करणार आहे। जनता मला निवडून देणार आहे आणि जनतेची अपेक्षा मी पूर्ण करणार आहे। जनता माझ्या पाठीशी आहे आणि मी 100% निवडून येईन अशी लोकांची भावना आहे आणि मला खात्री आहे। मतदारांना काय आवाहन करणार आपण? मी मतदारांना अशी विनंती करतो की 30 वर्ष मी जी लोकांची सेवा केलेली आहे नगरसेवक म्हणून, सभापती म्हणून, तर ते लोकांना माहीत आहे, लोकांनी ते लक्षात ठेवावं आणि एक काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून जी लोकांना मी दिसतो त्याप्रमाणे लोक मला साथ देऊन
भरपूर मताने एक निष्ठावंत काँग्रेसचा कार्यकर्ता, एक निष्ठावंत निलंगेकर साहेबाचा कार्यकर्ता, निलंगेकर परिवाराचा कार्यकर्ता म्हणून आणि एक काम करणारा व्यक्ती म्हणून सर्व निलंगेच्या जनतेने मला मतदान करावं, मला भरपूर मताने निवडून द्यावं असं मी आवाहन करतो. एक बेरीजचा प्रश्न मला विचारतो. बेरीजचं 5 वर्षामध्ये 60 महिने असतात. 60 महिन्यामध्ये 1825 दिवस. आता काही लोक पैसे देऊन मतदार खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर एका मतदारानं मला असं सांगितलं की किती पैसे घ्यावं. तर मी त्याला असं सांगितलं की 5 वर्षामध्ये 60 महिने, 60 महिन्यामध्ये 1825 दिवस, प्रति 100 रुपये जर आपण घेतलो तर 1,82,500 रुपये म्हणजे एका मताला. तुमचं मत काय? नाही, पैसे आम्ही तर कोणाला वाटत नाही आणि जी लोक पैसे वाटत आहेत ते काही लोकांचं काम करत नाहीत. एक बार पैसे वाटतात आणि 5 वर्ष तोंड दाखवत नाहीत. मी जनतेमध्ये राहणारा आणि लोकांचं काम करणारा माणूस आहे म्हणून पैसे देणे घेण्यावर माझा विश्वास नाही. मी का विचारलो प्रश्न, कारण ज्यांची पैशाची भाषा आहे त्यांना एक आवर्जून मला सांगायचं आहे की तुमच्याकडे एवढे पैसे आहेत का 1,82,500 रुपये एका मतदाराला द्यायला? मग तुम्ही हे पैसे देणार असाल तर म्हणजे विकास तुम्ही करणार नाही, तोंड दाखवणार नाही आणि आलेले सर्व विकास निधी तुम्ही गडप करणार, हडप करणार, अशा पद्धतीने तुमची भूमिका असेल. त्यामुळे मी कुणाला पैसे देणार नाही आणि कुणाकडून पैसे खाणार नाही. जनतेच्या विकासासाठी जनसेवक म्हणून मी कायमस्वरूपी काम करणार. फक्त मला आशीर्वाद द्या अशी भूमिका आणि अशी मागणी मतदारांच्या पर्यंत श्री मोहम्मद खान पठाणचे नगरपरिषदेचे उमेदवार ते मानत आहेत. मी असलम दारेकर, APN महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.